केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। आपल्या देशामध्ये ग्रामीण भागाचा जेवढा विकास पाहिजे होता तेवढा विकास काँग्रेसच्या काळात झाला नाही, असा टोला नितीन गडकरी यांनी लगावलाय। त्याचबरोबर लोकसभा निवडणूक ही भारताच्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणार असंही त्यांनी म्हटलंय। ज्वारी, मका, कापूसचे भाव ठरवणं हे देशातल्या सरकारच्या हातात नाहीये। सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, साखरेचा भाव ब्राझील ठरवतं। आपण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत। कोणी किती सांगितलं तरी डिमांड अँड सप्लाय याच्या आधारावर भाव ठरत असतात। आज आपल्या देशामध्ये 1.5 लाख कोटी रुपयाचं खाद्यतेल आपण आयात करतोय। जवस, सरसू, भुईमुग, कापसातून निघणारी सरकी, राईस ब्रँड तेल, सोयाबीन तेल याचं उत्पादन देशात वाढवण्याची गरज आहे। केवळ आपण गावामध्ये जोपर्यंत उद्योग नेणार नाहीत, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग येणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळणार नाही। मला सांगताना आनंद होतो, आपल्या विदर्भाचा, मराठवाड्याचा कापूस हा बांगलादेशला निर्यात होतो। नागपूरचा संत्रा बांगलादेशमध्ये जायला लागलेला आहे। आणि आता आम्ही नवीन व्यवस्था केली आहे की वर्धा सिंधीवरून आपले कंटेनर कलकत्त्याला म्हणजे हल्दियाला जातील, जालन्यावरून हल्दियाला जातील आणि हल्दियामधून 150 पावणे 200 कंटेनर बार्ज मध्ये टाकून नदी मार्गाने बांगलादेश मध्ये जातील। 1.5 लाख रुपये कंटेनरचा भाव होता, तो 70,000वर आला। त्यामुळे आता विदर्भ, मराठवाड्यातला कापूस मुंबईत जायच्या ऐवजी चितगावला डायरेक्ट नागपूर मार्गाने कलकत्ता मार्गे जाणार आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या कापसाला जास्त भाव मिळणार, सुताला जास्त भाव मिळणार आणि ग्रे क्लॉथला जास्त भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही।